सगळ्यात सिंपल क्वेश्चन आहे हा. कारण बघा याच्यामध्ये कसं राहतं, काय बनतं हे बनण्यापेक्षा काय बनत नाही ते लवकर लक्षात येतं आपल्या, बरोबर ना. काय बनतं जर म्हटलं तर आपलं ते, तुम्ही जर क्वेश्चन फिगरकडे बघितलं आणि क्वेश्चन फिगरला तुम्ही जर जॉईन करत बसले की यार मी या ट्रायंगलला इकडनं जॉईन करतो, त्या ट्रायंगलला तिकडनं जॉईन करतो, या ट्रायंगलला इकडनं जॉईन करतो आणि मी ऑब्झर्व करतो की व्हॉट काइंड ऑफ फिगर विल बी देअर. दिस इज टफ वे टू फाइंड द आन्सर. हे टफ वे आहे आन्सर फाइंड आउट करण्यासाठी. बट तुम्ही जर कॅन्सलेशन मेथडनं गेले तर सगळ्यात सोपं जातं. काय करायचं आहे याच्यामध्ये बघा, फर्स्ट ऑफ ऑल बघा तुमच्याकडे एक मोठा असा एक शेप आहे. हा तुमचा ऑप्शन ए मध्ये नाही आहे त्याच्यामुळे ते होतच नाही आहे, सी मध्ये पण नाही आहे त्याच्यामुळे सी पण आन्सर होत नाही, आणि डी मध्ये तर मुळातच नाही आहे, राईट. हे पण होत नाही. राहिले काय तुमच्याकडे बी. तर हा पोर्शन तुम्हाला इथे दिसतोय, हे 3 ट्रायंगल तुम्हाला साईडला अरेंज केलेले दिसतात. ठीक आहे, अरेंज करायचं नाही आहे. अरेंज करतो म्हणलं तर अजून आपला वेळ कन्झ्युम होतो. ओके, सो इन्स्टेड ऑफ दॅट तुम्हाला काय करायचं आहे, फक्त फिगर बघायचं की असा मोठा शेप आहे तो बाकीच्या याच्यामध्ये नाही आहे तर ते होणारच नाही, राईट. हे फिगर कसे अरेंज केले, हे ट्रायंगल कसे अरेंज केले त्याच्याकडे विचारच करायचं नाही. ठीक आहे, सो ऑप्शन नंबर बी येतं. ठीक आहे, तुम्हाला सर मी इथे हा ट्रायंगल लावून बघतो त्यानंतर बाकीचा इथे बघतोय असं जर करतो म्हटलं तर तुम्हाला 5 ते 10 मिनिट एकाच क्वेश्चन लागतील. सो डायरेक्टली तुम्हाला त्या ऑप्शन तुम्हाला कॅन्सल करून तुम्हाला इझिली आन्सर फाइंड आउट होतं. चला, काय असेल? ओके 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 ठीक आहे. सर ऑप्शन बी इज करेक्ट. ठीक आहे, ऑप्शन बी का? येस सर. येस सर, नंबर बी. ओके, लेट्स सी. बघा आता याच्यामध्ये बघा, आता बघा ऑप्शन नंबर ए तर मुळातच नाही आहे तुमच्याकडे. तुमच्याकडे बघा 3 पीसेस आहेत बट हे 2च दिसतात, 1 and 2. हा तर कट झाला आहे आपला, करेक्ट. सी मध्ये गेलो आहे तर सी मध्ये बघा 1 2 हे 3, हा 4 दिसतोय. ठीक आहे, आणि सेकंड थिंग बघा तुमच्याकडे असा एक ग्रेटर ट्रायंगल आहे इन्व्हर्टेड, याच्यामध्ये कुठंच नाही आहे त्याच्यामुळे हा होत नाही आहे. आणि डी मध्ये बघितलंय तर असा पण ट्रायंगल तुमचा क्वेश्चन फिगरमध्ये नाही आहे, सो हा होत नाही आहे. सो चला ऑप्शन बी थोडंसं कम्पेअर करूया. हा ट्रायंगल बघा तुमचा इथे आणि साईडनं अरेंज केलेत, सो ऑप्शन नंबर बी इज युअर आन्सर. सिम्पल आहे. 23चं सांगा बरं. सर ऑप्शन नंबर सी इज करेक्ट. सर ऑप्शन इज करेक्ट. काय येतंय? नंबर सी. ऑप्शन सी. ओके ऑप्शन सी. करेक्ट. ऑप्शन सी है. ओके ठीक आहे. आता 23 मध्ये बघा तुम्ही जर ऑब्झर्व केलंय तर तुमच्याकडे बघा हे शेप्स आहेत 2. ओके, एक सिम्पल आहे, एक सर्कल, एक जो हाफ सर्कल आहे, हाफ सर्कल नाही म्हणणार त्याला, तो एक इथे अरेंज करायचा आहे, एक इथे अरेंज करायचं आहे, तुम्हाला तुमची डायग्राम मिळून जाते. ठीक आहे, बट बघा आता इथे बघा ॲक्च्युअलमध्ये हा जो आहे याचे 2 पार्ट्स पाहिजेत आपल्याला, जसे की इथं आहेत तशी इथं दिसत नाही आहे त्याच्यामुळे बी होत नाही. त्यानंतर आपण जर बघितलंय तर हे हा जो पार्ट आहे हा पार्ट तुम्हाला ऑप्शन नंबर बी मध्ये कुठे दिसतोय, कुठेच नाही आहे, कुठेच नाही ऑप्शन नंबर बी मध्ये, तर ते पण होत नाही. सी मध्ये आणि डी मध्ये आहे बट ही एक स्ट्रेट लाईन आहे, कर्व लाईन नाही, तिथं कर्व लाईन आहे, सो त्याच्यामुळे ऑप्शन नंबर डी पण होत नाही. इथं होतं ऑप्शन नंबर सी. चला हा बरं सांगा. सर ऑप्शन नंबर बी इज करेक्ट. ऑप्शन बी. ऑप्शन नंबर सर बी. ऑप्शन नंबर बी इज करेक्ट. सर ऑप्शन बी इज करेक्ट. सर ऑप्शन बी इज करेक्ट. ओके सर ऑप्शन सी. ओके सर ऑप्शन सी. ओके ऑप्शन ओके बघूया. हां आता बघा हे महत्त्वाचं आहे. आता याच्यामध्ये बघ ओके, आता याच्यामध्ये जर आपण बघितलंय कोणी बी म्हणतंय कोणी सी म्हणतंय, आता इथे तुमचे 2 आन्सर निघतात, एक तर हे पण निघते आणि हे पण निघते.
राईट. बघा हे तर निघत नाही आहे तुमचं, हे पण निघत नाही. तुमचे 2 आन्सर आहेत ॲक्च्युअलमध्ये इथं. बी पण बरोबर आहे अँड सी पण बरोबर आहे. ॲक्च्युअलमध्ये याच्यामध्ये प्रिंटिंग मिस्टेक असू शकते किंवा हा कुठला तरी पार्ट्स एक लहान आणि एक मोठा असू शकतो. बट इथे सेमच दिलेलं आहे. काहीतरी प्रिंटिंग मिस्टेक आहे किंवा 2 तुमचे आन्सर इथे निघतात. हे दोन्ही पण बरोबर आहेत. बरं, हे दोन्ही पण बरोबर आहेत, कारण हे तुम्ही वरतून पण लावू शकता अँड बॉटमला सुद्धा अटॅच करू शकता, जस्ट लाईक अ बी ऑप्शन अँड जस्ट लाईक अ सी ऑप्शन. येस बेटा. सर पेपरमध्येही अशी हे येऊ शकतात. नाही, पेपरमध्ये अशा मिस्टेक होत नाहीत, कारण पेपरमध्ये कसं राहतं, पेपरमध्ये सिलेक्टेड क्वेश्चन राहतात. सो हे कसं राहतं, हे बुकमध्ये कसं राहतं, ते एक मास कॉपीज बनवतात ना. मास म्हणजे काय आहे त्यांना माहिती आहे. आता बघा तुम्ही बघितलं असेल की लगेच काही दिवसामध्ये ते जे बुक्स आहेत ते तुमच्या मार्केटमध्ये येतात, राईट ना. मग ते काय राहतं, ते प्रिंटिंगमध्ये काहीतरी होतं किंवा एखादा क्वेश्चन तसा तुमच्या बुकमध्ये राहतो. बट स्कॉलरशिपमध्ये किंवा तुमच्या नवोदयच्या एक्झाममध्ये असा क्वेश्चन अगोदर तर येतच नाही. बरोबर, पहिली गोष्ट जर तो येतच नाही, एखादा क्वेश्चन असेल राईट, तर तुम्हाला दोन्ही याचे मार्क्स मिळतात. पहिली गोष्ट क्वेश्चन नसतो, आणि जरी असला तरी नंतर मग ज्यावेळेस तुम्ही एक्झाम सबमिट केल्यानंतर, म्हणजे तुमच्यानंतर ज्यावेळेस रिझल्ट लागतो त्यावेळेस तुम्हाला वाटलं गड्या हा क्वेश्चन माझा असा होता पण असं झालं आहे, तर तुम्हाला तिथं रिप्लाय करता येतो. ते तुम्हाला तुमची कंप्लेंट फाईल करता येते, बरोबर ना. जेणेकरून त्यांना वाटलं की बरोबर आहे, हे 2 लॉजिक लागतात, तर ते मार्क्स दोघांना पण देतात. ठीक आहे, असेल तर नक्कीच तुम्हाला मार्क्स मिळतात, आणि नसेल तर मार्क्स मिळत नाहीत. असेल तर तुम्हाला मार्क्स मिळतात. 2 लॉजिक लागत असेल तरी पण मिळतात, किंवा 2 आन्सर असेल तरी पण मिळतात. त्याच्यामुळे तुम्हाला दिलेलंच असतं. जसं की इथं काय असेल, बी एन सी आहे, तर त्या आन्सरमध्ये येतं तुमचं. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 24, आणि आन्सर जर बघितलं तर बी और सी दोन्ही पण येतं, राईट. ते तुम्हाला फक्त आणि एक आहे, 2 आन्सर आहेत म्हणजे 2 वेळा तिथं सर्कल ड्रॅग नाही करायचा, एकच सर्कल डार्क करायचा, कुठला पण तुम्हाला वाटला तो. ठीक आहे, एकतर बी डार्क करा किंवा एकतर सी डार्क करा. तुम्ही जर हा बी पण डार्क केला आणि सी पण डार्क केला, त्यानंतर तुम्हाला दोन्ही याचे मार्क्स मिळत नाहीत. आणि नंतर ज्या वेळेस तुमचे मार्क्स वाढतात, त्यांनी वाटलं कडे हा बी पण बरोबर आहे, सी पण बरोबर आहे, तर मी ज्यांनी बी केलं त्यांना पण मार्क्स देतो, आणि ज्यांना सी केलं त्यांना पण मार्क्स देतो. ज्यावेळेस ते असं करतात ना, त्यावेळेस तुम्हाला मार्क्स मिळत नाहीत, कारण तुम्ही दोन्ही आन्सर केलेलं आहे. त्याच्यामुळे हा क्वेश्चनच तुमचा काउंट होत नाही. त्याच्यामुळे कुठलंही एकच करायचं डार्क, एकतर बी करा किंवा सी करा, दोन्ही डार्क करायची नाही, हे लक्षात ठेवा. चला 25चं घ्या. Sir, option number A is correct. B is correct. Sir, option number B is correct. बरं, Option B is correct. ओके. आता एक Sir, लक्षात घ्या. option B is Number correct. B is correct. ओके, आता एक लक्षात घ्या, तुमच्याकडे बघा एक स्क्वेअर आहे. हा स्क्वेअर तुम्हाला सी मध्ये दिसत नाही, तर सी तुमचा आन्सर होत नाही. त्यानंतर आपण जर बघितलंय 2 ट्रायंगल. ठीक आहे, आता बघा, आता हा इथे अरेंजमेंट मी बघतोय नेमकी कशी अरेंजमेंट होते ते. ठीक आहे, आता आपण जर बघितलंय तर हे जे 2 ट्रायंगल आहेत, ठीक आहे, हे सेम आहेत, आणि हा थोडासा बिगर आहे, करेक्ट. हा थोडासा बिगर आहे, आणि तुम्ही जर ऑब्झर्व केलं हा बिगर आहे. सो ऑप्शन डी मध्ये बघा, हे तिन्ही पण सेमच दिसतात. हा तुमचा स्मॉलर आहे, हे दोन्ही पण स्मॉलर आहेत ॲज कम्पेअर टू दिस वन. इझिली तुम्ही ऑब्झर्व करू शकता, राईट. ते तिन्ही पण सेम आहे, तर हे होत नाही आणि हे होत नाही. आता आहे तुमच्याकडे ऑप्शन नंबर ए आणि ऑप्शन नंबर बी, करेक्ट. आता बघा, तुम्ही जर बघितलं आहे तर हा जो ट्रायंगल आहे याची बेस लाईन जी आहे, ही बेस लाईन थोडीशी ऑब्झर्व करा.
ही बेस लाईन आहे, ही लाईन इथे अटॅच होऊ शकते, बरोबर, इथे अटॅच होऊ शकते, होऊ शकते का नाही? आता ही लाईन तुम्हाला वाटतं ना, ही लाईन थोडीशी जास्त आहे, वाटते की नाही एक्सटेंड झालेली, थोडीशी जास्त लांब आहे. सो इथे ती परफेक्टली मॅच नाही होणार, ती थोडीशी बाहेर निघणार, करेक्ट, बाहेर निघणार. हे कारण हे स्क्वेअर आहे तर कुठेच मॅच नाही होणार. थोडंसं ऑब्झर्व करून बघा तुम्ही, राईट, ही लेंथ खूपच जास्त आहे. इथे जर आपण असा ट्रायंगल ठेवला तर तो असा बाहेर निघणार, तो बघा त्याच्या साईड्स बाहेर निघतील इन दिस वे, करेक्ट. मग आपण हे जर बघितलंय, मग बघा हां, आता आपण जर बघितलंय, हां, आता एक अजून एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट इथे लक्षात ठेवायचं तुम्हाला. काय लक्षात ठेवायचं आहे की जे आपण फिगर अटॅच करतो, त्या फिगर अटॅच केल्यानंतर जी वन फिगर आहे ती मिनिमम 2 पीसला अटॅच पाहिजे, ठीक आहे. मिनिमम 2 पीसला काय पाहिजे, ती अटॅच पाहिजे, राईट. असा हा जो ट्रायंगल आहे, ठीक आहे, आता हा ट्रायंगल ज्यावेळेस आपण दुसरा ट्रायंगल अटॅच करतोय, ठीक आहे, तर काय पाहिजे, मिनिमम 2 याला अटॅच व्हायला पाहिजे. आता बघा इथे जर बघितलंय तर हा ट्रायंगल फक्त इथेच अटॅच आहे, ठीक आहे, याला अटॅच नाही आहे. हा ट्रायंगल बघा इथेच अटॅच आहे, हा ट्रायंगल याला अटॅच नाही आहे, किंवा हा ट्रायंगल जो आहे याला अटॅच नाही आहे, ठीक आहे. तर एक कन्सेप्ट असं लक्षात ठेवायचा की एक फिगर जी आहे किंवा एक शेप जो आहे तो मिनिमम 2 याला तरी जॉईन असायला पाहिजे, ठीक आहे. आता इथे तर एकाच याला जॉईन आहे, इथे पण एकाच याला जॉईन आहे, ठीक आहे. इथे जर ऑब्झर्व केलं तर इथे बघा हा जो आहे हा 2 याला जॉईन आहे, एक तर याला जॉईन आहे, एक तर याला जॉईन आहे. ही जी फिगर आहे याला पण जॉईन आहे, याला पण जॉईन आहे, ठीक आहे. ही फिगर जी आहे याला पण जॉईन आहे आणि याला पण जॉईन आहे. मीन्स तुमचं ॲन्सर इथं बी येते. हे पण थोडंसं लक्षात ठेवा. आता इथं तुम्ही म्हणाल सर ए पण दिसतंय, कारण याला जर मी असं जर ठेवलं आहे तर हा ट्रायंगल तुमचा इथे बसतोय, बरोबर, आणि 2 मी बाजूला ठेवतोय असं. बट अजून एक कन्सेप्ट लक्षात ठेवा, इथे आता परफेक्ट मॅच करायचं म्हणतोय ना आपण. मग परफेक्ट मॅच करताना बघा काय करायचं, मिनिमम एक फिगर जी आहे ही 2 पीसेसला जॉईन असलीच पाहिजे, 2 साईडला, ठीक आहे. मिनिमम बघा 1 तर असायलाच पाहिजे, असं नाही होणार की आपण असं ठेवलं आहे आणि दुसरा ट्रायंगल असं अटॅच करतो आहे, हे कम्प्लिटली रॉंग आहे, ठीक आहे. ज्यावेळेस एकमेकांना अटॅच करतो त्यावेळेस ते 2 याला अटॅच व्हायलाच पाहिजे. तर हा पीस बघा हा फक्त यालाच अटॅच आहे, याच याला अटॅच नाही आहे, फक्त पॉईंट अटॅच आहे, पॉईंट अटॅच आपल्याला चालत नाही, हे लक्षात ठेवा. तर अकॉर्डिंग टू दॅट ऑप्शन नंबर बी येते. स्पेस व्हिज्युअलायझेशनमध्ये हा कन्सेप्ट तुम्हाला वापरायचा आहे, ठीक आहे. चला, सर ठीक आहे. हा कन्सेप्ट कधी वापरायचा, ज्यावेळेस तुम्हाला तो 2, हां, हा कधी वापरायचा की ज्यावेळेस तुम्हाला वाटतं की यार दोन्हीमधून काहीतरी असं लॉजिक लागत नाही, तर त्यावेळेस ऑप्शन डी इज फर्दर तुम्ही करेक्ट. त्याला हे करू शकता. चला इथे सांगा बरं. सर ऑप्शन डी इज करेक्ट. ऑप्शन डी इज करेक्ट. बरं, ओके. आता बघा तुम्ही म्हणाल सर, आता एक लक्षात ठेवा, सिम्पल आहे. आता तुम्हाला सर इथं तर एकच अटॅच आहे, ठीक आहे, याला हे अटॅच आहे, वरती हे अटॅच आहे, दुसरं तर काय अटॅचच नाही आहे, एकच लाईन अटॅच आहे. बट तुम्ही बघा ना इथे फिगर दुसरी कुठे आहे का, मॅच होते का, तशी नाही आहे. सो डायरेक्टली तुम्ही डी आन्सर करू शकता. बट 2 फिगर अशा असत्या तर त्यावेळेला आपल्याला थोडासा विचार करायचा पडला असता, बरोबर. बघा ए तर बनतच नाही, बी पण बनत नाही आणि सी पण बनत नाही, तर राहिलं काय, एकच डी. तर इथे हे आन्सर करायचं, ठीक आहे. सो इथे थोडंसं डिफरंट होतं. इथे हे पण बनू शकते, हे पण बनू शकते आणि हे पण बनू शकते. सो तुम्हाला काय सांगितलं नंतर 2 लाईन अटॅच करून बघायच्या, हे एकदम परफेक्ट मॅच होतं आहे, बरोबर ना, कारण एकच पीस 2 पीसेसला मॅच होतं आहे. सो हे तुमचं परफेक्ट मॅच होतं आहे असं आपण त्याला म्हणायचं. आता तुम्हाला सर इथं पण तसंच आहे, बट इथं जर ऑब्झर्व केलं तर इथं बघा सेमच आहे, हे फिगर 2 याला मॅच होते, इथं पण 2 याला मॅच होते. सो इथं 2 आन्सर निघतील तुमचे, इथं 2 आन्सर निघतील, ठीक आहे. बट इथं तुमचं एकच आन्सर निघेल बी, आणि इथं तर एकच आन्सर आहे कम्पेअर करण्यासाठी, सो डी. इथं घ्या. सर ऑप्शन ए इज करेक्ट. is correct. A is correct. Option number A is correct. ऑप्शन ए इज करेक्ट.
Sir, option A is correct. Number A is correct. ओके, आता याच्यामध्ये बघा तुम्ही, याच्यामध्ये जर ऑब्झर्व Sir, केलं तर option A is correct. ओके बेटा, एक मिनिट हा. ठीक आहे, सॉरी. तर बघा आर सिम्पल याच्यामध्ये बघा तुम्ही जर बघितलं तर हा तुमचा ओव्हल शेप आहे, तर बी नाही बनणार, सी नाही बनणार, डी नाही बनणार. ऑप्शन नंबर ए परफेक्ट. चला 28चं सांगा. Option A is correct. Option number A is correct. ओके Sir, option A is correct. ओके Sir, option number A is correct. ओके, ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा तुमच्याकडे असा स्क्वेअर क्वेश्चन फिगरमध्ये नाही आहे, म्हणजे हे आन्सर होत नाही. परफेक्ट. त्यानंतर बघा असा शेप इथे दिसतोय, इथे दिसतोय, हा शेप तुम्हाला क्वेश्चन फिगरमध्ये नाही आहे, त्याच्यामुळे सी पण नाही बनत. बरोबर. त्यानंतर बघा असे स्क्वेअर तुमच्याकडे नाही आहेत, असे स्मॉल ट्रायंगल तुमच्याकडे नाही आहेत, तर डी पण नाही इथं आपण बनवू शकत. बरोबर. एकच राहिले तुमच्याकडे आता ऑप्शन नंबर ए. तर ऑप्शन नंबर ए मध्ये बघा तुम्हाला दिसतील बाजूला तुमचे 2 ट्रायंगल आहेत, राईट. आणि त्यानंतर बघा हे 2 ट्रायंगल दिसतात आणि तो शेप पण तुम्हाला तिथे ऑब्झर्व करायला मिळतो. ठीक आहे, हे 2 ट्रायंगल आणि हे 2. सो ऑप्शन नंबर ए इज करेक्ट. 29चं घ्या बरं. Sir, option number D is correct. ओके Sir, option correct. ओके. आता याच्यामध्ये बघा हा छोटासा पोर्शनच तुमच्याकडे नाही आहे, ते होत नाही. इथं पण छोटासा पोर्शन आहे, इथे तुम्हाला कुठंच नाही आहे. इथे तुमचा बघा हा तर खूपच बिगर पोर्शन आहे, हा पण नाही आहे. तेवढा बिगर कुठे दिसतो तुम्हाला, तिथं नाही आहे, राईट. किंवा हा स्मॉलर पण तुमच्याकडे नाही आहे, सो सी पण होत नाही. सो बघा हावाला पोर्शन तुमचा आय थिंक मला वाटतं इथे आहे. ठीक आहे. त्यानंतर हे 2 पोर्शन तुमचे इथं आणि या स्मॉलर वन इथे. सो ऑप्शन नंबर डी. हा घ्या बरं, सांगा पटकन. Option number C is correct. ओके. Option C is correct. तर हा क्वेश्चन तुमच्या सगळ्यांसाठी होमवर्क आहे. सगळ्यांनी याचा आन्सर मला व्हिडिओच्या कमेंट मध्ये सांगायचं. Sir, option चला, number C is थांबूया. correct.